नमस्कार. नीटचा निकाल लागला आहे आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. पुढे काय? चांगला स्कोर येऊनही हवा तो कोर्स मिळेल की नाही याबद्दल मनात शंका आहेत. तर आजच्या या विशेष भागात आपण नीट नंतरच्या अशा एका करिअर पर्यायावर बोलणार आहोत ज्याकडे खूप जणांचं लक्ष जात नाही, पण ज्यामध्ये संधींचा खजिना दडलेला आहे. चला तर मग बघूया हा पर्याय नेमका आहे तरी काय. बऱ्याचदा काय होतं की नीटमध्ये खूप चांगला स्कोर येतो, पण अगदी थोडक्यात सरकारी MBBS सीट हुकते. मग खूप वाईट वाटतं. लाखो विद्यार्थी या स्पर्धेत उतरतात, पण जागा तर मर्यादितच असतात. अशावेळी निराश व्हायला होतं. पण थांबा, कदाचित एक उत्तम सरकारी सीट अपेक्षेपेक्षा खूपच जवळ असू शकते. आता ही स्लाइड बघा आणि यातले आकडे नीट बघा. हा फरकच सगळं काही सांगतो. सरकारी MBBS सीट मिळवायची असेल तर ऑल इंडिया रँक साधारणपणे 25,000च्या आत असावा लागतो. पण सरकारी पशुवैद्यकीय विज्ञान म्हणजेच BVSC and AH साठी हाच कट ऑफ चक्क 92,000 रँकपर्यंत खाली येतो. म्हणजे विचार करा केवढा मोठा फरक आहे हा. आणि हीच आहे ती लपलेली संधी ज्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर मग हा पशुवैद्यकीय मार्ग किंवा वेट पाथ नेमका आहे तरी काय? चला, BVSC आणि AH या पदवीबद्दल एकदम सविस्तरपणे जाणून घेऊया, कारण हा अनेक विद्यार्थ्यांसाठी एक जबरदस्त करिअर पर्याय ठरू शकतो. BVSC आणि AH म्हणजे बॅचलर ऑफ वेटनरी सायन्स अँड ॲनिमल हस्बंड्री. नावातच सगळं काही आहे. ही 5.5 वर्षांची एक प्रॉपर प्रोफेशनल पदवी आहे, अगदी MBBS सारखीच. यात प्राण्यांमधील रोगांचं निदान कसं करायचं, त्यांच्यावर उपचार कसे करायचे आणि रोग होऊच नयेत म्हणून काय करायचं याचं शिक्षण दिलं जातं. आणि हो, ही पदवी वेटनरी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे VCIच्या नियंत्रणाखाली येते, ज्यामुळे याला एक व्यावसायिक दर्जा प्राप्त होतो. आता या क्षेत्राचं महत्त्व किती आहे हे समजून घेण्यासाठी फक्त हा एक आकडा पुरेसा आहे. 535 दशलक्षाहून अधिक. हो, ही आपल्या भारतातल्या पशुधनाची संख्या आहे. म्हणजे विचार करा, एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या प्राण्यांच्या आरोग्याची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी कोणावर असते? पशुवैद्यकांवर. त्यामुळे या क्षेत्रात कामाला किंवा संधींना काहीच कमी नाहीये. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं कसं? याची प्रवेश प्रक्रिया आणि काउन्सिलिंग थोडंसं गुंतागुंतीचं वाटू शकतं, पण काळजी करू नका. आपण ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर बघा, BVSCच्या ज्या काही एकूण जागा आहेत त्यांची विभागणी 2 मुख्य भागांमध्ये होते. फक्त 15% जागा ऑल इंडिया कोटा म्हणजे AIQ मधून भरल्या जातात. यासाठी देशातला कोणताही नीट पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतो. पण उरलेल्या 85% जागा त्या स्टेट कोटा म्हणजे राज्य कोट्यासाठी राखीव असतात. म्हणजे खरी संधी तर याच 85%मध्ये आहे, कारण बहुतेक ॲडमिशन्स याच कोट्यामधून होतात. आता त्या 15% ऑल इंडिया कोट्याच्या जागांसाठी VCI काउन्सिलिंग घेतं. याची प्रोसेस तशी सरळ आहे. अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं, मग आपल्या आवडीची कॉलेजेस निवडायची. तुमच्या नीट रँकनुसार तुम्हाला सीट दिली जाईल आणि मग जे कॉलेज मिळालं आहे तिथे जाऊन रिपोर्ट करायचं. काही जागा रिकाम्या राहिल्या तर त्यासाठी नंतर मॉपअप राऊंडसुद्धा होतात. पण जसं मी म्हटलं, खरा खेळ आहे तो 85% राज्य कोट्यामध्ये. इथेच सगळ्यात जास्त ॲडमिशन्स होतात. पण यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की प्रत्येक राज्याचे नियम वेगवेगळे असतात. हे नीट समजून घेण्यासाठी चला आपण महाराष्ट्राचं एक उत्तम उदाहरण पाहूया. महाराष्ट्रात एक खास 70-30चा प्रादेशिक कोटा फॉर्म्युला वापरला जातो. आता हा काय प्रकार आहे? तर समजा नागपूरच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचा आहे, तर तिथल्या 70% जागा ह्या फक्त विदर्भातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील आणि उरलेल्या 30% जागांवर महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी अर्ज करू शकतो. याचा सरळ अर्थ काय होतो की 12वी कुठून केली आहे हे ॲडमिशनसाठी खूप महत्त्वाचं ठरतं. आणि इतकंच नाही, महाराष्ट्रात समांतर आरक्षणामुळे ॲडमिशन मिळण्याची शक्यता आणखी वाढते. यात महिलांसाठी 30%, शेतकरी प्रमाणपत्र असणाऱ्यांसाठी 6% आणि प्रकल्पग्रस्तांसाठी 4% जागा राखीव आहेत. पण यात एक अत्यंत महत्त्वाची टीप आहे. ही सगळी प्रमाणपत्र निकालाची वाट न बघता वेळेच्या आधीच तयार करून ठेवा. ऐनवेळी खूप धावपळ होते. चला, आता त्या भागाकडे वळूया ज्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. करिअर, पगार आणि भविष्यात काय संधी आहेत. खरं सांगतो, BVSC पदवीनंतर मिळणारे फायदे पाहून अनेक जण चकित होतील. आपल्या डोक्यात वेटनरी म्हटलं की फक्त प्राण्यांचा दवाखाना येतो, पण हे क्षेत्र त्यापेक्षा खूप मोठं आहे.
या पदवीनंतर तुम्ही थेट ग्रुप ए दर्जाचे राजपत्रित सरकारी अधिकारी होऊ शकता, भारतीय सैन्यात थेट कॅप्टन पदावर भरती होऊ शकता, अमूल किंवा सुग्नासारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये मॅनेजर बनू शकता, किंवा मग स्वतःचा क्लिनिक सुरू करण्याचा पर्याय तर आहेच. म्हणजे संधींची काहीच कमी नाही. आणि आता बोलूया पगाराबद्दल. एका सरकारी पशुधन विकास अधिकाऱ्याचा म्हणजे LSDOचा सुरुवातीचा पगार साधारणपणे 85,000 रुपये प्रति महिना असतो. आणि हा पगार एका सरकारी MBBS डॉक्टरच्या सुरुवातीच्या पगाराएवढाच आहे. हा आकडाच या करिअरमधली आर्थिक स्थिरता दाखवून देतो. आणि संधी फक्त देशातच आहेत असं नाही. ज्यांना परदेशात जायचंय त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधी आहे. अमेरिकेसारख्या देशांमध्ये पशुवैद्यांची खूप कमतरता आहे. तिथे लायसन्स मिळाल्यानंतर वर्षाला $1,65,000 पर्यंत पगार मिळू शकतो. ही एक अविश्वसनीय संधी आहे, नाही का? आणि हे मी माझ्या मनाने नाही सांगत. हे आकडे सांगतात. 2021 ते 2024 या काळात अमेरिकेतल्या पशुवैद्यकांच्या नोकरीच्या संधींमध्ये तब्बल 124% वाढ झाली आहे. यावरून या क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर किती प्रचंड मागणी आहे हे स्पष्ट होतं. पण थांबा, प्रत्येक चांगल्या गोष्टीसोबत काही आव्हानं सुद्धा येतात. कोणतीही खोटी माहिती न देता या क्षेत्रातली खरी आव्हानं आणि फायदे या दोन्ही गोष्टींवर एक नजर टाकूया, म्हणजे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल. हो, या व्यवसायात शारीरिक धोका आहेच. मोठ्या आणि कधीकधी आक्रमक होणाऱ्या प्राण्यांना सांभाळावं लागतं. अभ्यासक्रम तर MBBS पेक्षाही मोठा असतो, कारण इथे एकाच वेळी अनेक प्राण्यांच्या प्रजातींचा अभ्यास करावा लागतो. सरकारी नोकरी लागल्यास ग्रामीण भागात पोस्टिंग मिळू शकते. आणि एक सत्य हेही आहे की भारतात अजूनही या क्षेत्राला सामाजिकदृष्ट्या माणसांच्या डॉक्टरपेक्षा दुय्यम मानलं जातं. तर ह्या स्लाइडवर आपण सगळा हिशोब एका नजरेत पाहू शकतो. एका बाजूला आहेत फायदे, स्थिर सरकारी नोकरी, सरकारी कॉलेजमध्ये कमी फी, कमी स्पर्धा आणि परदेशात उत्तम संधी. तर दुसऱ्या बाजूला आहेत आव्हानं, खूप जास्त अभ्यास, शारीरिक धोका आणि ग्रामीण भागातील पोस्टिंगसारखी आव्हानं. थोडक्यात सांगायचं तर हा मार्ग नक्कीच आव्हानात्मक आहे, पण यात मिळणारे फायदेही तितकेच मोठे आहेत. आता प्रश्न हा उरतो की हे आव्हान स्वीकारण्याची तयारी आहे का? जर प्राण्यांबद्दल आवड असेल आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर हे क्षेत्र निश्चितच एक उज्ज्वल भविष्य देऊ शकतं. अंतिम निर्णय अर्थातच प्रत्येकाने स्वतः घ्यायचा आहे.